हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा व्हिडिओ मी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि एक मस्त असं हेअर पॅक तुम्हाला सांगते ज्याच्याने तुमचे केस छान शायनी ग्लॉसी असे होतील. आणि हे बघा, हे आहे फ्लॅक्स सीड, ज्याला अलसी सीड नाही तर मग जवससुद्धा आपल्या मराठी भाषेत तर जवसच म्हटलं जातं. तर त्याच्या या बिया आहेत त्या मी एक मोठा चम्मच भरून याची जे आहे एका छोट्या कढईमध्ये मी घातलेलं आहे आणि पाऊण ग्लास मी इथे पाणी घेत आहे. आणि हे आपल्याला उकडून घ्यायचे. उकळल्यानंतर जवळजवळ हे पाऊण ग्लास पाणी तुमचं म्हणजे तुम्ही जर 1 ग्लास पाणी घेताय तर तुमचं ते पावभर उरलं पाहिजे. अशा पद्धतीने अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आटवून घ्यायचे आणि गॅस फुल ठेवायचा. कमी गॅस केला तर वेळ लागेल तुम्हाला. सो गॅस फुल असा ठेवलेला होता आणि अशा पद्धतीने उकडायला लागलं. आणि काय होतं ना की ही जी जवस असते ना, ही जेव्हा पाण्यात अशा पद्धतीने उकडते तेव्हा तिचा जेल फॉर्म तयार होत असतं आणि आजूबाजूने ती सगळं जेल रिलीज करत असते. सो मी जेव्हा थोडंच पाणी उरलं होतं, जसं तुम्ही आता बघितलं, मी गॅस बंद केला आणि लगेच मी जे इथे गाळणीच्या सहाय्याने याला गाळून घेते. गार करण्याची वाट बघितली ना तर अजिबात गळत नाही, गाळणीने गळत नाही, कापडाने गळत नाही. इतका त्याचा जास्त जे आहे जेल तयार व्हायला लागतो. म्हणून मी जास्त जेल न तयार करता फटक्यात इथे लगेच गाळून घेतलं. आणि आता तुम्हाला हे एकदम लिक्विड दिसतंय, पण जसं जसं हे गार होत जाईल तसं याचा जेल बनत जातो. आता तुम्ही बघू शकता तिथे अगदी म्हणजे जसं ॲलोवेराचा वगैरे जेल असतो तसा. आणि इथे मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल यामध्ये टाकत आहे. तुमच्याकडे नसेल तर अगदी हे ऑप्शनल आहे, फक्त तुम्ही हा जेल बनवा आणि हा तुम्ही डायरेक्ट तुमच्या केसांवर अप्लाय करू शकता. यामध्ये जे आहे मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घातलेली आहे आणि छान जे आहे मी याला मिक्स करून घेते. काहीतरी स्पेशल होणार आहे, पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. सो त्यासाठी ही सगळी तयारी चाललेली आहे. म्हटलं केसांची थोडी केअर करूया, तशी मी नेहमी करतच असते. ऑइलिंग वगैरे ह्या सगळ्या पद्धतीने वेगवेगळे मास्कही मी लावत असते. आणि काय होतं ना की मी बऱ्याच दिवसापासून विसरलीच होती की माझ्याकडे ह्या सीड्स आहेत आणि यांचाही मी पॅक बनवून लावू शकते म्हणून. आणि मला अचानक तो डब्बा कालच्या दिवशी दिसला. म्हटलं आता आहे एक नवीन छान सिच्युएशनही येते, तर मग आता यूजच करून घेऊया. सो मी आधी सगळे जे हेअर होते माझे छान डिटँगल इथे करून घेते, जेणेकरून मला नंतर अप्लाय करायला जास्त जे आहे प्रॉब्लेम येणार नाही आणि जास्तीचे केस माझे गळणार नाही. आणि इथे पूर्ण पद्धतीने हे गार झालेलं होतं आणि आता मी तुम्हाला दाखवते कितकं छान थिक असं जे आहे हे जेल तयार होऊन जातं आणि याला मॅजिक म्हणायला हरकतच नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जेल यूज करून तुम्हाला याचे फायदे काय मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं की केसांना जे आहे शाईन येते याच्याने. आणि जे फ्रीझीनेस असतो ना तो एकाच वॉशमध्ये तुम्हाला जे आहे जाणवायला लागेल. फ्रीझीनेस खूप कमी होतो आणि याचे अजून बरेच फायदे आहेत. तसं हे खाल्लंही जातं शरीरासाठी. याला खाणंही खूप जास्त जे आहे हेल्दी आहे. आणि सोबतच हे जे जेल आहे किंवा याचं पावडर करून तुम्ही वेगवेगळ्या पॅकमध्ये तुम्ही जर यूज केलं तर स्किनसाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आहे. सो एकदा तुम्ही असं जेल बनवलं तर तुम्ही फेसलाही त्याला यूज करून घेऊ शकतात आणि जे आहे केसांनाही लावू शकतात. सो मी अर्धा तास याला असंच ठेवेल. मी ऑइलिंग वगैरे केसांना काहीही केलेली नव्हती, डायरेक्ट अप्लाय केलं होतं. अर्ध्या तासानंतर जे आहे मी याला वॉश करेल. जेवण माझं बनवून तयार आहे, पण आज काहीतरी नवीन बनवायचं होतं. सो रायता म्हणा, नाहीतर मग तुम्ही कोशिंबीर याला म्हणू शकतात. सो इथे तुम्ही बघू शकतात काकडी आहे, टमॅटो, कोथिंबीर आणि कांदा असा मी छान बारीक जो आहे चिरून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे मी इथे दही घालत आहे. आणि मला आणि पियाला हे जास्त खायला खूप जास्त आवडतं. आणि आज मी याच्यामध्ये एक नवीन इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे, ते म्हणजे चिया सीड. तुमच्याकडे चिया सीड नसतील तर तुम्ही सब्जा सीड असतात त्याही घेऊ शकतात. चिया सीडपेक्षा सब्जा सीड जास्त हेल्दी असतात असं मी ऐकलेलं आहे. सो तुमच्याकडे दोघांपैकी जेही असेल तुम्ही घेऊ शकतात. मी एक मोठा चम्मच भरून आधीच म्हणजे थोडं 10-15 मिनटापूर्वी यांना भिजवत घातलं होतं पाण्यात आणि लगेच ते असे फुलतात. हेही जेल फॉर्ममध्येच असतात. सो सकाळी केसांना जेल लावलं, आता आतून जे आहे जेल मला खायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे काळं मीठ मी इथे घातलेलं आहे. चवीपुरतं जे आहे काळं मीठ इथे घालायचं. जिरा पावडर घालायचं, छान मस्त असं अर्धा चम्मच भरून भाजलेलं जिरा पावडर असतं ते घालायचं. आणि त्यानंतर जे चाट मसाला असतो तो घाला. नसेल तुमच्याकडे तुम्ही जलजिरा पावडरही घालू शकतात. आणि नुसतं याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तुमची छान अशी रेसिपी अर्धी इथे तयार झालेली आहे. आणि मी ते तडका प्रिपेअर केला होता, त्यामध्ये मी एक सुकी लाल मिरची, कढीपत्ता आणि हिंग आणि जे तीळ असते ना, तीळ घातली होती. मी जिरं वगैरे घातलं नव्हतं, तीळ घातली होती. आणि याला मी छान आता जे आहे तडकवलं आणि याच्यामध्ये घालून याला मिक्स करणार आहे. आणि ह्या तडक्यामुळे ना खूप छान टेस्ट येते ह्या रायताला. याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही बुंदी ॲड करू शकतात, पण बुंदी ॲड केली तर मग यामध्ये थोडं अजून पाणी तुम्हाला ॲड करावं लागेल. पण असंच हे खूप छान लागतं. चिया सीडचं पण फ्लेवर खूप छान येतो यात.
पिया आज अंघोळ झाल्या झाल्या काहीही न करता, केसं न विंचरता डायरेक्ट ती इथे बसलेली आहे क्राफ्ट करायला. आणि सध्या तिचं पूर्ण व्हॅकेशन दररोज एक नवीन नवीन क्राफ्ट करत असते आणि माझं खूप जास्त डोकं खाते. पण अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की जेव्हा ती मला काही विचारायला येते ना की मम्मा मी हे कसं करू, मी ते कसं करू, मी तिला सरळ सांगते तू माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, मला काहीही जमत नाही, तू स्वतःचं स्वतः कर. आणि त्यांचं जे आउटपुट असतं ना, त्यांचं स्वतःचं ब्रेन यूज करून बनवलेलं ते आउटपुट खूप छान निघतं. जुगाड पद्धतीने जे त्यांचं ब्रेन चालवून ते बनवतात ते खूप छान बनत असतं. अशा पद्धतीने तिचा क्राफ्टचा सामान आहे, कैची वगैरे ते सगळं असं ती जमा करून ठेवत असते बॉक्समध्ये. दाखव कसं बनवलं आणि तिचं बघा इथे बनलेलं आहे. आणि मागे पण बटरफ्लाय डॉग. ओ ॲपलचा मोबाईल. हां, ॲपल मोबाईल आवडतो तुला? हे बटरफ्लाय कसं होतं, फ्लिप ओपन कसं होतं करून दाखव. हां. ओ आणि हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत. हे गेम्स आहेत आणि ॲप्लिकेशन. गेम एवढे कमी? ॲप्लिकेशन. तर आज क्राफ्टर पियाने जे आहे मोबाईल बनवलेला होता आणि खरंच तिने खूप छान जुगाड करून जो आहे इथे मोबाईल बनवलेला आहे. घरात कूलर असू द्या, AC असू द्या, जसा उन्हाळा सुरू झाला यूज करायला सुरुवात केली की काही दिवसांनी त्यांची क्लिनिंग करावी लागते. सेम कूलरचे आहे, तुम्ही ते हाल बघू शकतात. अगदी म्हणजे जेव्हा आता प्रॉपर उन्हाळा सुरू झाला तेव्हा आम्ही यूज करायला काढलं होतं, तुमच्यासोबत शेअर केलंच होतं मी. आणि बस इतके दिवस यूज करून म्हणजे महिनाभर झाला असेल. आणि आता त्यामध्ये एवढं क्षार जमा झालेले आहेत, कारण आमच्याकडे खूप जास्त क्षार असतात पाण्यात. आणि मग त्यामुळे जे आहे क्लिनिंग करावी लागते. नाहीतर मग काय होतं, पाणी आपण वरून टाकतो पण ते व्यवस्थित जे आहे कूलिंग जास्त देतच नाही, त्यामुळे क्लीन करून घ्यावं लागतं रेग्युलर. आणि म्हणून जे आहे मी इथे दुपारी जेवणानंतर जे होते मी हे क्लिनिंग करायला घेतलेली होती. त्याआधी मला पियाच्या पप्पांनी इन्स्ट्रक्शन दिली होती की अशा पद्धतीने तू आधी सगळं जे आहे कोर आणि त्यानंतर त्याला क्लीन कर, कारण त्यांच्याकडे वेळ नव्हता. सो मी इथे जे आहे याला क्लीन करून घेत आहे. दिवसभर जर पियाला खेळायला तिची मैत्रीण वगैरे मिळाली ना तर तिला अजिबात भूक तहान वगैरे कसलीही आठवण नसते राहत. पण जेव्हा तिची मैत्रीण अवेलेबल नसते तिच्यासोबत खेळण्यासाठी तेव्हा दिवसभर तिचं हेच चाललेलं असतं, मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली. बिकॉज मी तिला जास्त ना TV बघू देते ना मोबाईल देत. मग करायचं तर काय करायचं. आणि मी माझ्या कामांमध्ये व्यस्त असते. काही वेळा बऱ्याच वेळा तिच्यासोबत खेळत असते, पण आपण खेळून खेळून किती वेळ खेळणार ना. सो मग भूक लागते आणि मग आता भूक लागल्यावर द्यायचं काय. तर मग मी बऱ्याच दिवसापासून जे एअर फ्रायर होतं ते यूजच करत नव्हती. म्हटलं आज त्याचा यूज करूया. सो मी इथे 3 छोटे साईजचे बटाटे घेतले होते, त्यांना काप करून घेतले आणि मी बनवत आहे फ्रेंच फ्राईज. त्या साईजने मी त्यांना कट केलेले आहेत आणि थोडे वॉश केले आणि चवीपुरतं जे आहे मीठ घातलं, पातेलीमध्ये पाणी घेतलं आणि त्यांना जे आहे मी आता इथे उकडून घेत आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने जे आहे तुम्ही फ्रेंच फ्राईज एअर फ्रायरमध्ये बनवू शकतात. मी बऱ्याच वेळा ही रेसिपी एअर फ्रायरमध्ये बनवलेली आहे. याआधी आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे कधी. सो चला आज शेअर करते. सो मी फक्त 4च मिनटं जे आहे यांना उकडून घेतलेलं होतं पाण्यामध्ये. मीडियम गॅस ठेवलेला होता आणि म्हणजे अर्ध शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, अर्ध जे आहे ते आता एअर फ्रायर काम करेल. सो मी यांना प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. त्यानंतर जे आहे मी इथे यांना लगेच जे एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये घातलेलं आहे. सो मी आता काय ना मी इथे तेल नाही घातलेलं आहे, बिकॉज मला पिया म्हणत होती की तेल नको घालू म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे नाही घालत तेल. मीठ मी आधीच घातलं होतं म्हणून काही मला गरज नव्हती आता परत मीठ घालायची. टेम्परेचर सेट केलं 190 डिग्री आणि मी 10 मिनटासाठी घेते. एवढा वेळ लागत नाही पण मी 10 मिनिट घेते. आणि आता थोडं तोवर अजिबात पियाला धीर नव्हता. तिचं चाललं होतं की काढ ना आताच खाते म्हणून. आणि असं सगळ्याच मुलांसोबत होत असतं. थोडा वेळ झाल्यानंतर मी एकदा याला पुन्हा अलटपलट करून घेते, म्हणजे वरचे खालचे सगळे व्यवस्थित जे आहे ते फ्राय होतील तिकडे. आणि त्यानंतर काय झालं ना की आमचं डिस्कशन चाललेलं होतं पियाचं आणि माझं की पेरी पेरी मसाला वरून टाकायचा आहे. आणि ते ड्राय दिसत होते तिला. तर मग तीच म्हणली की मम्मा जर तू ऑइलच नाही टाकलं तर तू पेरी पेरी मसाला कसं काय त्याला चिपकणार आणि मग कसं काय तो मी खाऊ कसं काय ना त्याला. मग त्या एक काम कर तू तेलच टाक. म्हटलं मग ठीक आहे. म्हणजे तिचंच ऐकून तिच्या पद्धतीने घेतलं मी. तेव्हा तिला बरं वाटलं. नाही तर ती मला असं म्हणत असते तू उगाच मला तेल खाऊ घालते आणि मला जास्त तेल खायचं नाही, मला हेल्दी जे आहे लाईफस्टाईल पाहिजे अँड ऑल. कारण TV मध्ये मुलं बघत असतात आणि ते आपण जे करतो तेही फॉलो करतात. सो अगदी थोडंसं तेल घातलं होतं आणि म्हणजे 8 मिनिटात माझे हे झाले, 10 मिनिट लागलेच नाही त्यांना. आणि त्यानंतर जे आहे मी यांना प्लेटमध्ये काढलेलं आहे.
पेरी पेरी मसाला माझ्याकडे पहिलेपासून काहीतरी मागवलं होतं, त्याच्यासोबत मिळालेला होता. सो तो उरला होता, तर तोच मी यावर जे आहे टाकते आहे. नाही जरी घातला तरीही सॉससोबत खूप टेस्टी लागतं आणि तुम्ही फ्राय करून देऊ शकतात. फ्राय करताना तर खूपच तेल लागतं, सो त्यापेक्षा एअर फ्रायड चांगलं आहे. माझ्याकडे होतं तर मी त्याचा यूज करून घेतला आणि आता पिया हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते छान एन्जॉय करणार आहे. सो हेल्दी जे स्नॅक्स होतं आज तिच्यासाठी माझं छान बनवून झालेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला की काहीतरी स्पेशल आहे म्हणून जरा केसांची काळजी घेत होती. सो काहीतरी स्पेशलसाठी एक नवीन ड्रेस मी घ्यायचा ठरवलेला आहे. साडी घ्यायची की ड्रेस घ्यायचा असं खूप कन्फ्युजन होतं आणि मग साडी जर घेतली तर ब्लाऊज शिवण्याचं मला टेन्शन येतं आणि मला बऱ्याच वेळा म्हणजे जसं मी इथे म्हणजे गावाकडे गेली की ब्लाऊज शिवून आणत असते, पण आता ते पॉसिबल नाही आहे आणि इथे 1-2 वेळा मी असं सिटीमध्ये शिवलेलं तर नाही त्यांनी व्यवस्थित शिवून दिलं मला माझ्या मनासारखं. सो म्हटलं ड्रेसच घेऊया आणि याचा पुढचा ब्लॉग जो असणार आहे जो ज्यासाठी तयारी चालली आहे तो त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कसली तयारी चालली आहे. आणि ते पिया सांगत होती की दाखव ना तुझ्या सबस्क्रायबरला सगळे ड्रेस ट्राय करून, ते तुला सांगतील. पण असं होणार नाही आहे कारण की व्हिडिओ येईल आणि ते कॉम्बिनेशन होणार नाही याचं. सो ही जी शॉपिंग होती ही आम्ही आजच्या आदल्या दिवशी केली होती आणि आज जे आहे मी त्याला जे स्टिचिंग वगैरे करायची होती ती इथे मी स्वतःच करून घेणार आहे. घरी मशीन असलेल्याचा असा फायदा असतो बघा. जेव्हा मी ड्रेस जेव्हा फायनल केला आणि जेव्हा मी म्हणजे आम्ही अमाऊंट पे करायला गेलो आणि तेव्हा शॉपवाल्याने सांगितलं की आपण बार्गेनिंग करतच असतो, तर त्यांनी एक फिक्स अमाऊंट सांगितली की बस आता यापेक्षा मी कमी नाही करू शकत. आणि ते कन्व्हिन्स करताना मला सांगत होते की बघा ताई आम्हाला तुमचा ड्रेस अल्टर करायला द्यावा लागेल, तिथे 150 रुपये जातात आणि मग हे होतं ते होतं. म्हटलं एक काम करा आता यात फिक्स अमाऊंटमधून हे 150 रुपये तुम्ही कमी करा आणि जे अल्टर करायचं काम आहे ते मी माझं पाहून घेते. आणि अशा पद्धतीने मी त्यांच्याकडून काही अल्टर केलं नाही. कारण काय होतं की मला जो ड्रेस होता तो स्लीवलेसच हवा होता, स्लीव्ज लावायच्या नव्हता. फक्त मला जी पॅन्ट होती ती थोडी जी आहे थोडी कट करून म्हणजे माझ्या साईजची मला बनवून घ्यायची होती आणि मला माहिती होतं मी हे करू शकते. आणि जो टॉप होता त्याला फक्त एक जे आहे फिटिंग करून घ्यायची होती. एवढं सोपं कामसाठी मला म्हणजे वाटत होतं की 150 रुपये खूप जास्त होत आहे आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी जाऊन जे आहे मला तो ड्रेस कलेक्ट करावा लागला असता आणि तो वेळ आमच्याकडे नव्हता. म्हणून मी जे आहे ते पैसे कमी केले आणि हे माझं काम मी आता घरीच करत आहे. सो घरी मशीन असला ना तर असा फायदा होत असतो. पैसे तर वाचतातच पण मनासारखी फिटिंग होते. कारण मला बऱ्याचदा हा अनुभव आला आहे जेव्हा माझ्याकडे मशीन नव्हतं, मी समोरच्याला पैसे देऊन यायची पण तरीही मनासारखी घरी येऊन घातल्यावर ड्रेस तो सॅटिस्फाय व्हायचंच नाही मन की नाही इथे काहीतरी चुकतंय, वेगळं पाहिजे होतं. सो जेव्हापासून मशीन आलं आहे तेव्हापासून हा ताण माझा गेला आहे. 4 वेळा घालून मी पाहिजे तशी फिटिंग ड्रेसला करू शकते. आता मी माझं उरलेलं जे थोडं काम आहे ते कंप्लीट करते आणि अपेक्षा करते की तुम्हाला माझा हा व्लॉग आवडलेला असेल. सो मी तुम्हाला आतापासून सांगते की पुढचा व्लॉग तुम्हाला नक्की बघायचा आहे. तुमच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज आहे, तुमच्या ब्लेसिंगची खूप जास्त गरज आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या तिघांसाठीही. खूप मोठी गोष्ट जी आहे ती आम्हाला घ्यायची आहे. सो मेक शुअर करून नक्की पुढचा व्लॉग बघा. हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.